जालना जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली। आपल्यासोबत खासदार कल्याण काळे आहेत। कल्याण काळे सर, उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्याचं नक्की कारण काय? कारण की आदल्या दिवशीच तुम्ही अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरंगे पाटलांची भेट घेतली। मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। खरं तर त्यांची तब्येत ढासळते। त्यांची भेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांशी काय संवाद साधलाय? मी मुद्दाम काल अंतरवाली सराटीला जरांगे पाटलांना भेटायला गेलो होतो। काल त्यांना 3 दिवस झाले ते उपोषणासाठी बसले होते मराठा आरक्षणाच्या संदर्भात। मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। गेली अनेक वर्ष झाले ते या मागणीकरता सरकारकडे सातत्याने प्रयत्न करत आहे आणि त्यांच्याबरोबर त्या भागातले जवळजवळ 150 ते 200 लोक आणखीन उपोषणाला बसलेले आहे। खरं तर इलेक्शन झाल्यानंतर, निवडणुका पार पडल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यावर मला त्यांना आणि आम्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की आता जरांगे पाटलाला उपोषण करायची वेळच येणार नाही। परंतु दुर्दैवानं सरकारने त्यांची काळजी न घेतल्याने पुन्हा एकदा त्यांना उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। मी काल त्यांच्याकडे गेलो, ती परिस्थिती तिथली पाहिली आणि त्याचं ते गांभीर्य पाहून आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना भेटून निवेदन दिलं की दादा, प्रशासनाचे अधिकारी, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी टाका आणि तात्काळ मागणी मान्य करून उपोषण तात्काळ त्यांचं सोडवा की जेणेकरून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे ती काळजी म्हणून समाजाचं आरक्षणही मार्गी लागेल आणि त्यांचं उपोषणही सुटले जाईल अशी पावलं सरकारने उचलावी। यासाठी खऱ्या अर्थाने मी नामदार अजितदादा पवार साहेबांना भेटायला आलो होतो। परंतु सातत्यानं मनोज जरंगे पाटील उपोषणाचं अस्त्र बाहेर काढतात आहेत। परंतु सरकारनं जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणीही म्हणजे सरकारचे कोणतेही मंत्री असतील किंवा अधिकारी असतील आतापर्यंत मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाच्या व्यासपीठावरती गेलेले नाही। आदल्या काळात तरी सर्वच मंत्री किंवा अधिकारी येत होते। कसं आहे बरं का, आरक्षण देऊ केलं, अनेकदा कोर्टात गेलं, ते टिकलं नाही, या सगळ्या बाबी आपल्या समोर आहे। त्याच्यामुळे सरकारने काय दिलं याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही कुणबी म्हणता आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कुणबी म्हणत नाही किंवा राहिलेल्या शेतकऱ्यांना कुणबी म्हणत नाही। कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं एवढी साधी सरळ मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे, म्हणून ती पूर्ण होत नाही। आणि उपोषण करून आंदोलन करणं किंवा सरकारला जाग आणणं किंवा सरकारला हा विषयाला लक्ष वेधायला सांगणं ही तर सनदशीर मार्गाने केलेलं आंदोलन आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वावग आहे असं मला वाटत नाही। ज्या वेळेला सरकारने आंदोलन परत घ्या, आम्हाला काही वेळ वाढून द्या अशा भूमिका घेतल्या, त्याही वेळेला जरांगे पाटलांनी आपला उपोषण मागे घेतलेलं आहे आणि सरकारला वेळ दिलेला आहे। परंतु आणखीन सरकार किती वेळ घेणार आहे? मला असं वाटतं की सरकारने आता अंत पाहू नये, लवकरात लवकर त्या मागण्या मंजूर कराव्या। धन्यवाद। खरं तर मराठवाड्याचे खासदार आहात तुम्ही, जालना जिल्ह्याचे, तुमच्या बाजूलाच बीड जिल्हा लागतो। बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे। त्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात अटक झालेली आहे, परंतु अजून देखील कृष्णा आंधळे जो नावाचा आरोपी आहे तो पोलिसांच्या हाताला सापडत नाहीये। सरकार त्याच्याकडे काम बरं दुर्लक्ष करतं आम्हाला माहीत नाही, परंतु संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला शोधून तात्काळ ट्रायल त्याच्यावर लवकरात लवकर घेऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, किंबहुना कायद्याने सर्व प्रकारच्या शिक्षा तिथे झाल्या पाहिजे। ही सर्व महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांची आहे। सरकार दुर्लक्ष का करत आहे? अनेक आरोपी तिथे बाजूला गेलेले आहे। याच्यावर कडक कारवाई सरकारने पावलं उचलावी आणि कारवाई करावी। परंतु सातत्याने अंजली दमानी असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, जे विरोधातले लोक आहेत, ते सातत्याने आरोप करतात आहेत की वाल्मिक कराडला छोट्या मोठ्या आजारासाठी खरं तर त्याला हॉस्पिटलाइज केलं जातं, परंतु त्याची तब्येत ठीक आहे, परंतु त्याच्या दिमतीला अनेक पोलीस वगैरे तिथे लावलेले आहेत। कोठडीमध्ये राहण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये त्याला ऐशो आरामाच्या सोयी ज्या आहेत त्या शासकीय यंत्रणांकडून मिळतात असा आरोप केला जातो। खरं तर ही गोष्ट खरी आहे, कारण त्यांनी जे आरोप केले ते काही चुकीचे नाही। कारण आपल्याला दिसतंय, दररोज टी व्हीमध्ये पाहायला मिळतंय, वर्तमानपत्रात पाहायला मिळतंय, सरकारने अशा पद्धतीचे जर कुणाला पाठीशी घालायचं काम करत असेल तर ते सरकारची भूमिका योग्य नाही आणि म्हणून मी सरकारलाही विनंती करेल की तात्काळ आरोपींना यामध्ये शिक्षा झाली पाहिजे। सुरेश धस असं म्हणतात आहेत की भाजपचे आमदार आहेत सुरेश धस म्हणतात आहेत की बीड जिल्ह्यामधले पोलीस जे आहेत ते अजून देखील आकाचं ऐकतात, त्यामुळे आका अर्थात वाल्मिक कराड आणि त्यांचे वरचे आका म्हणजे धनंजय मुंडे त्यांचं मत आहे, त्यामुळे त्या सगळ्या पोलिसांची बदली करणं महत्त्वाचं आहे। जोपर्यंत ते पोलीस त्यांच्या तिथे प्रशासनात असतील तोपर्यंत त्यांना मदतच होत राहणार। सुरेश धस म्हणतात ती गोष्ट खरी आहे, कारण ते संरक्षण देण्याचं कामच आतापर्यंत त्या मंडळीने केलं आहे। कारण त्यांना
पकडायला गेले नाही पोलीस, ते जाऊन सरेंडर झाले. याचा अर्थ काय होतो? 15 दिवस महिनाभर ते सापडलेच नाही, नंतर सापडले ते पोलीस स्टेशनला आणि SP च्या कार्यालयातच. याचा अर्थ काय होतं? म्हणून सुरेश धसानी जी मागणी केली ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करतील असं मला अपेक्षा आहे. खरं तर अब्दुल सत्तारांविषयी एक प्रश्न आहे. सातत्याने अब्दुल सत्तारांची चर्चा होते की ते नाराज आहेत. खरं तर लोकसभेच्या तुमच्या निवडणुकीमध्ये एक अदृश्य हात जो आहे तो तुमच्या निवडणुकीला लाभलेला होता आणि त्याची संपूर्ण चर्चा जी आहे ती लोकसभेच्या निवडणुकीत लागलेली होती. अब्दुल सत्तारांना मंत्रिपद नाही मिळालं म्हणून त्यांच्या पक्षामध्ये नाराजी कुठेतरी पाहायला मिळते. मला सत्तार साहेबांची नाराजी आहे की नाही मला माहीत नाही, कारण शेवटी तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या सरकारमधल्या महायुतीचा प्रश्न आहे. परंतु मधल्या काळामध्ये मी एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो होतो. त्यावेळेला त्यांची भेट झाली होती. याच्यापेक्षा मला वेगळी काही माहिती नाही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खासदार कल्याण काळे होते. त्यांचं म्हणणं आहे की काल संपूर्ण आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यावेळेस जरांगे पाटलांना सांगितलं की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्या उपोषणाच्या संदर्भात गांभीर्याने घ्यावं याकरता भेटेन आणि त्या संदर्भाची भेट जी आहे ती आज उपमुख्यमंत्र्यांची खासदार कल्याण काळे यांनी घेतलेली आहे आणि त्या संदर्भातलं निवेदनपत्र जे आहे ते देखील उपमुख्यमंत्र्यांना खासदार कल्याण काळे यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.